गुढीपाडवा झाला की वेध लागते ते शिंगणापूरच्या यात्रेचे. शाळा कॉलेजच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागलेल्या असतात. शेतकरी वर्गाची ही कामं सुगी झाल्यामुळे बऱ्यापैकी आवरलेली असतात. गुढीपाडव्याच्या दिवशीच कावड उभी करून गावातल्या शंभू महादेवाच्या मंदिराला भेट देऊन आणली जाते. एकादशीच्या 1, 2 किंवा 3 दिवस आधी गावापासून शिंगणापूरच्या अंतरावर अवलंबून कावडी काट्या गावातून निघतात. शंभू महादेव आपल्या पत्नी पार्वतीवर रुसून बसलेले असतात. पार्वती देवी ज्या डोंगराच्या ठिकाणी त्यांना शोधून काढतात आणि दुसऱ्यांदा लग्न करतात ते ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर असं ज्येष्ठांच्या लोकांच्या गोष्टीमधून सांगितलं जातं. शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हणतात. शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचेही श्रद्धास्थान म्हणून शिंगणापूर ओळखले जाते. आज छत्रपती भोसले घराण्याचे हे खाजगी देवस्थान आहे. कावड म्हणजे उभी पताका, त्यावरती बांधलेले डौलात हलणारे वनगायीचे केस, खांदा देण्यासाठी मागे आणि पुढे खांदे, खांद्याच्या मधील जोडणीला बसवलेले पाण्याने भरलेले 2 तांब्याचे पितळेचे कलश, ज्याला आपण रांजण देखील म्हणतो, नंदीची लहानशी मूर्ती आणि उभा करण्यासाठी 4 समांतर पाय. कावडीच्या आकारानुसार खांद्याला 2 किंवा 4 लोक लागतात. दोराला 2-4 सोबत असतातच. वेगवेगळ्या गावांच्या कावडीचा आकार आणि त्यांची बांधणी वेगवेगळी असते. तरुणांचा सहभाग या पायीवारीमध्ये लक्षणीय असतो. चालत असताना पुढचे टप्पे आणि खांदेकरी ठरलेले असतात. ठरलेल्या वेळेपर्यंत पुढच्या गावात कावड खांद्यावर घेऊन पोहोचवली जाते. वाटेतील गावामध्ये या चालणाऱ्यांसाठी गावकरी स्वइच्छेने अन्नदान करतात. शेतामध्ये असणाऱ्या काकड्या, कलिंगडे, खरबूज, लिंबू सरबत हे वाटप करतात. मुंगी घाट म्हणजे खालून वर पाहिलं तर जाणारी माणसं ही मुंगीसारखी लहान आणि रांगांनी चाललेली दिसतात, म्हणून त्याला मुंगी घाट बोलतात असं ज्येष्ठ लोकांकडून सांगितलं जातं. घाट चढायच्या आधी थोडा वेळ सगळे विसावा घेतात. तोंडाला कोरड पडू नये म्हणून आपल्या कावडीसोबतच्या लोकांना तोंडात ठेवायला लिंबू आणि लेमन गोळ्या दिल्या जातात. कावडीला पुढं अधिक मोठा दोर बांधला जातो आणि हर हर महादेव म्हणत कावड घाट चढायला सुरू करते. जवळपास अशाच शेकडो कावडी एकाच वेळी घाट चढत असतात. व्यवस्थापन करणारे ज्येष्ठ घाट चढताना कावडीला खांदेकरी हे काटक, चपळ आणि अनुभवी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. दोरीलाही अनुभवी आणि नौके तरुण असा मेळ घातला जातो. हर हर महादेव, हर बोला च्या वातावरणात संपूर्ण घाट शिवमय झालेला असतो. माद्या धाव, लोकांना सांभाळ असंही एकेरी धावा करीत काही ज्येष्ठ महादेवाच्या प्रेमापोटी करत असतात. त्यात त्या भक्ताचा आणि महादेवाच्या निर्मळ नात्याचा प्रत्यय येत असतो. शेवटच्या टप्प्यावर सरळ 15 ते 20 फुटाचा अखंड खडक आहे, जिथं खांदेकरी आणि दोरीच्या माणसांची खरी परीक्षा असते. पुढे दोरीला तरुणांकडून खेचलं जात असतं आणि पुढच्या खांदेकऱ्याला 90 डिग्रीत खडकाला पाय देऊन चढावं लागतं. त्यामुळे त्याचा खांदा आणि पाय दोन्हीवर एकाच वेळी ताण येतो. मागच्या खांदेकऱ्याला कावडीला घट्ट धरून चपळाईने वरती यावं लागतं, तर कावडीच्या पायांना धरून वर जाण्यासाठी मागच्या लोकांची तिघांची घाई चालली असते. हर बोला म्हणत तो टप्पा पूर्ण होतो. ते लोजीभूते ही मानाची कावड तर कोणत्याही दोराचा आदर न घेता मानवी हातांच्या साखळीने सगळ्यात शेवटी वर चढवली जाते. कावड घाट चढून वरती येते आणि तयारीत असणारे डपडेवाले आणि हलगेवाले वाजवायला सुरुवात करतात. तिथं विजयाचा आनंद, महादेवाच्या भेटीची उत्सुकता नाचून साजरी केली जाते. तिथून पळतच कावड वरील देवळांना भेटी देत मुख्य महादेव मंदिरासमोर आणून पुन्हा नाचवली जाते. पाण्याचे कलश सोडून मंदिरामध्ये नेले जातात आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातला जातो. पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. 2-4 दिवस चालून आलेला क्षीण महादेवाच्या भेटीने नाहीसा होतो. तिथून कावडी तळाकडे प्रस्थान करतात. 1 दिवस मुक्काम करून चालतच रेडे घाटाने परतीच्या वाटेला चालू लागतात. तर काही आपापल्या सोयीने ट्रॅक्टरमधून मानकऱ्यांच्या घरी गावात येऊन विराजमान होतात. असा हा शंभू कावडीचा सोहळा अनेक आठवणी अनुभवासह संपन्न होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा हा पायीवारीचा सोहळा असतो, जिथं जातपात, धर्म
गरीब श्रीमंत अशी कोणतीही भिंत न पाळता शंभू महादेवाचा भक्त या शब्दाखाली माणसं माणूस म्हणून एकत्र येतात. महादेव सर्वांचं भलं करो. हर हर महादेव.